नमस्कार. कुक विथ स्नेहलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. भेंडीची भाजी तुम्ही नक्कीच बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाल्ली असेल. पण एकदा जर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे अशी चटपटीत चवीची भेंडीची भाजी बनवून टेस्ट कराल, तर तुम्हाला ही भेंडीची भाजी बस नेहमीच बनवून खावीशी वाटेल. या भाजीसोबत तुम्ही नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या नक्कीच जास्त खाल. एवढी टेस्टी लागते ही भेंडीची भाजी चवीला. दही, बेसन, आमचूर पावडर, चाट मसाला, लिंबू यापैकी काहीही न वापरता अशी एवढी टेस्टी आणि चटपटीत भेंडीची भाजी कशी तयार करायची ते मी तुम्हाला माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर आजची आपली भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी ही वजनी प्रमाणात 250 ग्राम म्हणजेच पाव किलो भेंडी घेतली आहे. या भेंड्यांची देठं काढून ह्यांचे मी सुरीने असे ह्या साईजचे तुकडे चिरून घेणार आहे. थोडक्यात म्हणजे भेंड्यांच्या साईजनुसार एका भेंडीचे 2 किंवा मग 3 तुकडे करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने मी सगळ्या भेंड्या चिरून घेणार आहे. यानंतर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे ह्यांची साल काढून ठेवले. या कांद्यांच्या अशा अगोदर 4 फोडी चिरून घ्यायच्या आहे. आपण आज भेंडी कांद्याची भाजी बनवतोय, त्यासाठी हा कांदा आपल्याला बारीक चिरायचा नाहीये. तर ह्या ज्या फोडी आहे ह्यांच्या ह्या पाकळ्या अशा सुट्या करून घ्यायच्या आहे. हे पहा, अशा पद्धतीने कांद्याच्या पाकळ्या अशा सुट्या करून घ्यायच्या आहे. तर इथे मी ह्या सगळ्या भेंड्या अशा चिरून घेतल्या आहे आणि दोन्ही कांद्यांच्या दाखवल्याप्रमाणे फोडी चिरून अशा ह्या पाकळ्या सुट्या करून घेतल्या आहे. यानंतर आता इथे या मिक्सरच्या भांड्यात आपण ह्या एका कांद्याच्या फोडी घालून घेऊया. यासोबतच एका टोमॅटोच्या फोडी, 3 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून ह्यांना मिक्सरमध्ये पाणी न घालताच बारीक करून घ्यायचंय. बस, तर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी गरजेनुसार अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय. या तेलामध्ये मी सुरुवातीला ह्या कांद्याच्या सुट्या केलेल्या पाकळ्या घालून घेणार आहे. यांना फुल फ्लेमवर ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचंय. यांना तेलामध्ये अगदीच डार्क रंगावर परतायचं नाहीये. बस या कांद्याच्या फोडी अशा हलक्याशा ट्रान्सपरंट दिसायला लागल्या की ह्यांना तेलामधून लगेचच काढून घ्यायचंय. कांद्याचा कच्चेपणा नाहीसा झाला की लगेचच ह्यांना तेलामधून काढून घ्यायचंय. तर आता हे जे कढाईमध्ये तेल शिल्लक राहिलंय, या तेलामध्ये आपण ह्या चिरलेल्या भेंड्या परतायला घालूया. ह्यांना सुद्धा फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनिट तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचंय. या भेंड्या अशा जराशा तेलात परतून घेतल्या की ह्यांचा जो हिरवा रंग आहे तो तर खुलून येतोच, पण सोबतच ह्यांचा चिकटपणा नाहीसा होऊन या भाजी खाताना गिळगिळीत नाही लागत. भाजी घट्ट झाकण ठेवून पूर्णपणे शिजवून घेतल्यानंतरही ह्यांचा रंग यांना तेलात परतून घेतल्याने असाच टिकून राहतो. या भेंड्या अशा परतवता परतवताच बऱ्यापैकी शिजल्या जातात, तेव्हा यांना ग्रेव्हीमध्ये जास्त शिजवावं नाही लागत. भेंड्या तेलात परतून काढल्यानंतर आता ह्या कढाईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये मी सर्वात प्रथम ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि मिक्सरला तयार केलेली ही कांदा, टोमॅटो आणि लसूण मिरचीची एकत्र केलेली पेस्ट ह्याच्यामध्ये परतायला घालायची आहे. या पेस्टमधील कांदा, टोमॅटो, लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा कमी होईपर्यंत ही पेस्ट फुल फ्लेमवर 2 मिनिट परतून घ्यायची आहे. हे पहा, ही पेस्ट आपण ह्या ठिकाणी छान अशी परतून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये मी ही पाव चमचा हळद घालून घेणार आहे. यासोबतच 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, चवीनुसार 1 चमचा लाल तिखट आणि आपल्या आजच्या ह्या भेंडीच्या भाजीला मस्त अशी वेगळी आणि चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये हे 2 कोकम घालून घेणार आहे. बस, तर आता चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस 2 मिनिट लो फ्लेमवर छानपैकी परतून घ्यायचे. ह्यांच्यातलं तेल हलकंसं सेपरेट होईपर्यंत ह्यांना लो फ्लेमवर परतून घ्यायचंय. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, ह्यांच्यातलं तेल ह्या ठिकाणी हळूहळू सेपरेट व्हायला लागलंय आणि ह्याचा सुगंध सुद्धा ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय. आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर याला अगदी फक्त 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचंय.
हे पहा, इथे आपण ही ग्रेव्ही लो फ्लेमवर 1-3 मिनिट शिजवून घेतली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता, ह्याच्यातलं तेल मस्त असं सेपरेट झालंय. बस तर आता ह्याच्यामध्ये आपण हा तेलात परतवलेला कांदा आणि तेलात परतवलेल्या भेंड्या घालून घेऊया. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस एकदा असे मिक्स करून घ्यायचे. आत्ताच बघा, आपली ही भेंडीची भाजी ह्या ठिकाणी दिसायला किती जबरदस्त दिसते. लो फ्लेमवर ह्यांना 2 मिनिट असं या इतर घटकांसोबत बस असं मिक्स करून घेतलं की ह्याच्यामध्ये मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे. घातलेलं पाणी ह्या भाजीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. ह्याच्यातल्या भेंड्या तेलात परतून ऑलरेडी बऱ्यापैकी शिजल्या, त्यामुळे ह्यांना आता या ग्रेव्हीमध्ये शिजायला जास्त वेळ नाही लागणार. झाकण ठेवून लो फ्लेमवर यांना अगदी फक्त 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपली ही भेंडीची भाजी ह्या ठिकाणी गरमागरम खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनून तयार झाली आहे. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हे पहा, तुम्ही इथे बघितलंच असेल, आपली ही भेंडीची भाजी शिजल्यानंतरही हिचा हिरवा रंग फिका अजिबात पडलेला नाहीये. बऱ्याच जणांची भेंडीच्या भाजीबद्दल अशी तक्रार असते की भेंडीची भाजी खाताना ती हलकीशी चिकट किंवा मग गिळगिळीत लागते. त्यासाठी भेंड्या तेलामध्ये परतवतानाच बऱ्यापैकी शिजून घ्यायच्या आहे. त्याच्याने त्या खाताना गिळगिळीत किंवा मग चिकट नाही लागत. आपण ह्या भेंडीच्या भाजीला चटपटीत टेस्ट देण्यासाठी ह्याच्यामध्ये कोकम घातलंय. त्यामुळे ह्या भाजीची चव ही फारच वेगळी आणि फारच टेस्टी झाली आहे. अतिशय टेस्टी आणि चटपटीत अशी आपली ही भेंडीची भाजी ह्या ठिकाणी तयार झाली आहे. नक्कीच भेंडीच्या भाजीची ही चव तुम्ही आयुष्यात कधीही अनुभवली नसेल. दही, आमचूर पावडर, लिंबू तसेच बेसन न वापरता तयार केलेली ही भेंडीची रस्सा भाजी चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागते खाण्यासाठी. कोकम घातल्यामुळे ह्या भाजीची चव ही भेंडीच्या भाजीच्या इतर रेसिपींपेक्षा फारच युनिक आणि टेस्टी झाली आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना ही चटपटीत चवीची भेंडीची रस्सा भाजी खायला फारच आवडेल. नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या ते नक्कीच जास्त खातील ह्या भाजीसोबत. तेव्हा तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.